बरगट बिंडोक दोघाला बी म्हणत्यात हवड्या हायलय ह्यो लाज मोड्या साऱ्या गावाला तरास यांचा करून ठेवल्यात 17 भानगड्या हे अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या अण्णा आपांच्या कुरघोड्या नमस्कार मंडळी, श्रीराम फिल्म प्रोडक्शन अण्णापाच्या कुरघोड्या. तरी आता आमचा 104 भाग आलाय आणि 104 भाग मध्ये आमचं लाडकं रविदाजी आहेत आणि आमदाराचा रोल केलाय. अतिशय कॉमेडी आणि असं 1 नंबर काम केलंय. तरी सर्वांनी बघावं आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सपोर्ट करा. दाजी सुद्धा आम्हाला सपोर्ट करतात, तसं तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. फायटर भाऊ बघा, धाड 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 धाड. माझ्या सगळं तुम्हाला पण सजा होणार आहे. मला ह्यातनं वाचवा कस तरी, तुमच्या नादाला लागून मी आलोय. मी म्हटलं काय तिला ते दिल म्हटलं दागिनं पटकेनार विषय मिटल. हे सगळा प्लॅन तुमचा होता, चंगू मंगून किडनॅप करायचे होता की प्लॅन, पण मला वाटलं काय ती भ्या घातल्यावर दिल दागिनं आणि ती लागली लागान काकांतवर मारलं, नाही तर तिला दाब दिला असं म्हणजे दागिन दिला असं नाही काय तर झालं असतं. ते आता उलट फिरले आपल्यावर. ते पोलीस स्टेशनला जर गेले म्हणजे काय खरं नाही, दावती म्हणले ती तिला आता आपल्याला उचलून आता काय करायचं त्यातनं मला सोडवा कस तरी, मला काय माहित नाही. तुमचा वशील लावा जरा. वशिला माझा काय लावतो, आमचा मस्त वशील, आमचं घरानं घरांदाज आहे म्हणून लावा की वशिला. मग कसं सांगायचं, आम्ही एका लेडीजला उचलून कुरणात नेली तिच्याकडं दागिनं येईन ती काय आता म्हणेल तिच्या हिसाबावर माझं नाव बदनाम होईल आता. असं पहिले तर कुठे तुम्हाला इज्जत होती, हा पहिलं तर कुठे इज्जत होती. पण हे आता असं किती दिवस फिरायचं काय बघाय जरा बघाय, कुणाचा फोन लावा, आमदाराला फोन लावा, आमदाराला फोन लावा. नवा बनू मग आता तुम्ही रोज आमदार ताटात जेवतान. जेवतोय बाबा, आम्ही लय मोठी मोठी काम करतोय, पण ही तुला मला सांगितलं होतं, पोलिस असं मुडद्याला उकरते दे, वर काढते विचारते दे, मुडद्या तुला कोणी मारला, ते मुडदा सांगतो मला ह्या दोघांनी मारला, मग आपल्याला सजा होणार. असं आता पोलीस यंत्रणा लय वाईट आहे बाबा. कसा फसलो लागा, गेलं दागिने काकाला म्हणलं होतं पोलीस. इथं कशाला माहित आहे कोणाला मेट्रो करून जाऊन आता दौडून बसतो, चालले बघ माहेर राहतात. तुमच्या लाडानं काय लाडानं असं झालंय, राहत नाही निघालं बाहेर. काका मी 4-5 दिवस आता सुखाचारीत जाऊन राहता की सुखाचारीत, काय इथे करायचंय. no पण ह्या माणसाला व्हायची लाज वाटायला पाहिजे का नाही, कुठल्या बायला निघल्या काय. लाज म्हणाय नसते, नवरा आहे मी, येडेवानी बोलू नको. जरा अक्कल आहे का म्हणा. आता माझ्या आता चुकून गुन्हा घडलाय, त्याला लगेच तू लगेच लाज राबरो. अक्कल आहे का नाही, काय अक्कल आहे का. अरे चुकून म्हणजे मला वाटलं दागिने मिळतील म्हणून आम्ही तिला उचलली, किडनॅप केली. आता तुम्ही केलंय ना चांगलं, काय राहत नाही. यांचीच आयडिया होती. माझी नाही, माझा काही संबंध नाही काका, माझा काही संबंध नाही. होतं की त्यानेच वाटोळ केले आपलं. अहो काका, मी कशाला वाटोळ करतोय, माझा काही संबंध नाही. मला यांनी नेलं पुतण्याला माझ्या सवय तो लावून ठेवली नाही, मी काय बघा. आणि आता मी बी भेट नाही, देऊ दे त्याला फाशीला. मी म्हणलं नको आम्हाला एवढं, मला सोडवा बघा यातनं. देऊ दे. काका, मी म्हणलं नको. पोलीस मुडद्याला सुद्धा काढून विचारते ते, बाबा गुन्हा कोणी केलाय सांग, आणि ती सांगतोय मग सजा होते. मी त्याला सांगत होतो, ह्यो म्हणला त्याला काय होतंय, तिला भ्या घातलं का दिल, तिनं भ्या घातलाय, तिनं पोलीस स्टेशनला जाईल का. काका मला लय भ्या वाटतंय पोलिसांचं, घराना घरंदाज लागली पाहिजे. नेऊ द्या, पण मला तेवढं सोडवा, मला वाटवा. पुढे त्याच्यात आम्हाला यांनी नेलंय. दागिन्यासाठी तुम्हाला एवढे ऍप करायला सांगितलं होतं कोणी. अगं आपलं दागिने वास्त्री स्वसात घ्यायचं. दागिने तुम्ही म्हटलं दागिने घेऊन येते घरी यायचं नाही म्हणून मी म्हणलं हिनं फसवलंय, गावली आम्हाला. मग आम्ही प्लॅनिंग केला, मग यानं मला म्हणला ओमनीत न्यायचे ना, मी तिला हात सुद्धा लावला नाही. हात लावला ना, किडनॅप केलं तुम्ही, बिना हात लावता किडनॅप केलं. काका उचलून काका तुम्हाला सांगतो, एकट्यानंच उचलल्या, मला हात सुद्धा लावू दिला नाही बघा. तुम्हाला सांगतो, अरे आमचं घरानं घरंदाज आहे, आम्हाला विश्वास आहे आमच्यावर, आम्ही बाय माणूस आहे ती. म्हणून तुम्ही खांद्यावर घेतली तिला उचलून, पोत्यात गाठली होती आम्ही, काय आम्ही अशी धरली होती उचलून. घरानं घरंदाज आहे म्हणतात, हे केलेलं तुम्हाला पटतंय का सांगा बरोबर. पटलं ना तुम्हाला केलं, 4 लोक पुन्हा काय म्हणतील आपल्याला, म्हणून असे हे जे दे म्हणून. तू कशाला चालल्यास घर सोडून, मी आपलं तुमचं कुठं
त्याला आणि पाणी बिणी काय घालाय नाही जाऊ दे त्याला सुखाच्या म्हणतोय राहतो जाऊ दे बोंबलत मी जातो सुखाच्या राहतो उगं आणि कामात आता तुम्हाला- अडकवला आणि फाशी लागली तरी आपण काय विषय घेत नाही त्यानं नाही लाड केलाय मग ते आता माझ्या त्यामुळे अंगणात- ते तसं करते अंगलट हे लागलं का नाही माझ्या ही लाड सांग मला आता. रड की तू हा? बापू म्हणून जरा. काय अंगलट हे काय लागलं करायचं सांगा अरे, आता मला फाशी होईल म्हणल्यावर त्याला वाईट वाटणार का नाही त्याच्यानं मागं फिरतील काय हो करून होते जाऊ दे मी आता कुठं तर वसेल लावा पोरग रडली इकुलते एक पोरगा आहे आपला वंशाचा दिवा आहे वंशाचा दिवा आहे लोटा वारीचा आहे काका अरे नाही पण त्यांच्या ह्याला ना आधी विचार करायला पाहिजे होतं काय तुम्ही आता तुम्हाला कळतंय. काय एक काम करा रोडू रोडू बा मला नाही काय होत काका आहे काका जोपर्यंत आहे तोवर मला काय भ्यावी तू बी येऊ नको काका आहे काय त्यांच्या घाणपड्याच्या माननाचा लागून हे उद्योग वाढवून काका बघा आता तुमच्या मला बी आरोपी केला पोत्यात घालून गेले दोघच गेले आता त्या बायने केस केली आता आम्हाला म्हातारपण त्या आमदार पाय धरल्याशिवाय वाट नाही कुणातरी पाया पडायला लागला यासाठी मग आता हे कुणाला कळलं पाहिजे सांगा बघू. काका ए काका करतो नाही ते करतो कुणा कोंबड्या कुत्र्या आणतो ते आणतो ते. आणि काय आता डाळ- काय मला म्हणून मोहर तुमचं नाव लावते आणि ती दोंडाबाई बिचारी तिला राव पोत्यात घालून त्या कोरोनात नेले आणि आता ते पोलीस घरी आली बाय आबरू घरंदाज घरानं आपलं 3 पिढ्या चालत आलेलं घरानं काका पाटील आपा पाटील काय राखलं नाही ना तुला सांगतो तू आपलं एक काम कर तुझा बाहेर निघून नव्या नको काय करू राहुल ते? रोज तुमचं असं नऊचा अहो मी काय सुद्धा केलं नाही मी नुसती नेली ती उचलून तर आणि काका समोर काकानं आम्हाला एक मारलं कशाला न्यायची कशाला काय न्यायची काम? डोक्याची बाय नेले म्हणजे जागेनं तू भांडायला आली म्हणून नेले मी काय म्हणतोय ऐक आपण काहीतरी ह्याला देऊया अर्धा एकर ह्याला जमीन देऊया गुन्हा तुझ्या नावावर घे पुरा पुन्हा माझ्या नाही बाबा नू कोणाला अर्धा खर्च जमीन जमिनीवर हात घालतोय मी अहो अर्धा एकर इकूया आणि ह्याला पैसे देऊया एकट्या नाव गुन्हा होते माझ्या नाव नको ना मला तेवढं सोडवा त्यात 50 तोळं डाग घालवलं ते घालवलं आता ह्याला अहो तिनेच घेतल्या झालं आता काय मी दोंडीने घेतल्या दोंडीला विचार आहे दोंडीला जाऊ तू दोंडीनं काय घेतात दोंडी हे असल्या वैताग पाहिजे मला राह वाटत मी जाते बाया माणसाला तुम्ही जाऊ नका आम्हाला तेवढं सोडवा आम्हाला वाचवा तुम्हाला सांग यांच्या नादा लागून मी फसलोय त्यात मला तेवढं वाचवा बाकी काय करू नका कोण वाचवा ह्याला पहिला जाऊ दे हे त्याच्या मागे केलाय का नाही त्यांचं त्यांना घाणपडी जाऊ दे ते त्यांचं दोन्ही. त्यांनाच बघू द्या बघू तुम्ही दे, काय हा. बोलू नका राहू द्या मला वाचवा त्याच्या काय मागं यो पळतो. यो मग आम्ही दोघं संघ होतो हा. काय सगळं मग काय सगळं करायचं तुम्ही होता पुढे मी माग होतो आता आगले आल्यावर तसं दुसऱ्या ढकलायचं असतं आता मला सांगा बाया माणसाची केस आहे आपण काय म्हणतो अंडावाचा बघा की आता. शिक्षाला बघावं लागणार आणि आहे ती पुन्हा काय म्हणते आणि काय नाही ते आणि मोहरा काय तर करा आमदाराकडे चला तुमचा आपला गाव वशील आहे माझा पण आहे मस्त अरे नाही त्या फालतू गोष्टीसाठी आमदारकडे नेतो अहो, मला तुमचा धडा तर कसं फसवायला लागले रे तू पुण्याला. पोत्यात घालून हे जे कुर्णापत्र तुमचा धडा तर कसा वाढला तू मोड बोलू नको तुला सांगतोय बघ पुतण्याला फसवायला लागले ते म्हण तुला व्हायचं नवऱ्याची माया दया येऊ द्या कशी माया येऊ द्यायची रोज हे असलं वाढवल्यावर पोत्यात घालतोय बिचाऱ्या नेतोय आणि आता म्हणतो सुखाचे आता अंग काढून म्हणतो सुखाचे राजाचे महिनाभर जा तिकडं आमच्या मागे 7.5 जा तिकडं होय तर राजा काय? देव तिकडं कुठं बी. सुखाच्या चला घरात मागून. मी कुठं राहायचं तू जा आता कुठे तुझ्या मनानं तिकडं तुम्ही तरी वाटलं तुम्ही इकडे बसून साथ केलंय. दिल्या मी म्हणजे कशाला वाटोळ केलंय नाही हो मी माग होतो हे नाही होतं पुढं तुम्ही दोघंच असता या बांगडीला आणि पुतण्या माझाच असला नाही ए, हे तू- तुझ्यामुळे झालंय तू एक काम कर तू माझ्या मागे येऊ नको तुला पळायत नाही पोलीस आले म्हणजे तू गावची आणि परत मला धरून द्यायची तू कळाव घातल्याशिवाय तुकडूक तुकडूक पळणार आणि तू सांगणार या ओसात आहे आम्ही दागिनं त्वास द्यायला लावलंस सगळं त्वास केलं काय काका मी जातो आतमध्ये तुला कुठे जायचं तिकडं आम्हाला काय गरज नाही अहो काका म्हणा की तुम्ही जावे का अहो, तुम्ही आमदाराकडे कुठं जाय तिकडे जा मी राहत नाही काका. तुम्हाला बरं, काय आता- करायचं ते काका. करा तुम्ही. आई घरातला आहे ही काय तवाट्यावर आणायची नाही मी वशील लावा म्हणावं. काका टूर हे असं जाऊया आमदाराकडे. चव्हाट्यावर वशिला आणायला, आपला आबरू जरा चालूया. झाकून घ्यायची सध्या आपणच आबरू झाकून घ्यायची त्याला नाही मी अटक लागू देत मी आमदारकडे जाऊन हातापाय आमदार पडतो ताटाला लावून आमदार मी जेवल महिना मी राहतो तुला माहिती त्यांना येऊ नका. त्यांचं लय आम्हाला केलं. तेवढं वाचवा ए, मला तेवढं नाही, नाही, नाही. नाही, नाही. मला तेवढं वाचवा. तुला नाही तुला मला चांगला तेवढं जाऊ दे काका काका एवढ्या भर काका एवढ्या भर काय- पाया पडतो पण मला काय नको वाचवा. पाया नको, पडलं नको, तिकडे नको, जाऊन नको. गावात. आपण मला ते वाचवा. त्यांना तुम्हाला तर काय काय अहो मी नाही त्यात होय मी महागा आहे यांनी सगळं केलंय काय? ते करतो. कशा काय? पुण्यात गावलं का ते काय काय म्हणून कटकारस्थान इकडे आहे तुम्हाला सांगतो कटकारस्थान इकडे आहे मी महाग आहे मी काय नव्हतो ह्यात काय जरी असलं पुण्या नाही का कोणा वाटेल जायचं नाही नाही नाही. आमदारच्या पाया पड नाही नाही पाया तुला पडतो नाही, तू पाया पड माझ्या घाण पड्यात तुला बघितलं. नाही नाही पाया पडाय आमदारकडे जातो हा. आमदारकडे सगळं करतो का तुला अटक बिटक काय होऊ देत नाही
पुण्या देवा वाट जाय ना कोणाचं नाव काढाय नाही मला? दागिनं तेवढं माझं. आमदारला म्हणावं मी पण येतो संग ते चुकून झालंय. तू कशाला येतो अजून तर पोलीस गाडी आली म्हणे आहे का माझा मी जातो. अहो इथं आले म्हणजे इथनं नेतील तिथं दया आली तर सोडतील तर तशी कशी दया येते तुमच्याच बरी दया येते माझ्या समोर तुला जेलमध्ये नेलं माझ्या आबरू राहिली का हा? दया सांग इकडं भुसात बस नाही तिकडे जा कुठं बसाय तिकडे काका हा येतो आम्ही दोघं पण कुठं त्याला नको आणून मग काय भेटत नाही. अहो येतो मिटवतो आम्ही आमदार साहेबाला म्हणावं मी अहो एकाच कसं तर मिटवून दोघाच कसं मिटवायचं तुमच्या याला आम्ही किती जटलोय म्हणायचं काय एक तर गुन्हा झालाय आमचा आणि ते पण आम्ही काय आमचं दागिन फसवलंय तिने म्हणून साठी आम्ही तिला उचल तुला मी सांगतो आमदारला सांगून यातनं बाहेर काढतो पण पुण्या कशाच्या वाटत जायला नाही तुझं लय गुन्हा झाले आता 88 गुन्हे तुझा आहेत. आता मला त्या आमदारला पोलीस नका आमदार नाही म्हणतात. पाय धरून घेणार माझं काका काय म्हणणार काय चाललंय हे 2 शब्दात होऊन जाईल माझं एवढं म्हणजे कारण आपला काय म्हणते बोर्ड लागलाय गावात हो आमचं लय 40 गुन्हे मला माहित ना 88 कुठून आलो गुन्हा असू दे आम्हाला काय त्याचा फरक पडत 88 नाही गुन्हा. आमचं वसेला काका कसाला आमचा काका बाबा मुंबईला जायचा निम्या वाटत माघारी यायचा आता घरापासून बैल आमदार असं उभा राहतो या काका म्हणून काका मग ते मला वाचवा नाही नाही तुम्हाला काय नाही पडते तुम्हाला शासन आहे काका त्याला नाही. वाच 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 हा? मरेल कशाला कामात आम्ही इथं पाया पडतो तिथं आमदाराच्या आम्हाला काय त्यात गावात आम्ही म्हणतो की आम्ही पुन्हा तिथं पाया पडतो वाटतं ह्याला पडायला लागला पाया माझ्या वाटते पण पडेल ह्याच्या ढकलूया गुन्हा ह्यानं गुन्हा केला म्हणायचं आपा संघ होता नको म्हणतो ऐकलं नाही कोण माझ्या सोडवायला होतो बाबा तुला काकाला कसं तर लई आप होतय तू एकट्याने केले म्हणायचं हा संघ होता याला त्याला सांगत जाण्याचं पोताय म्हणून घेऊन टाकलं. गुन्हा दोघा बाकी एकदा नाही कोणाच्या अंगावर तुझ्या घेतला. घ्यायला लागतो घ्यायला लागतो हा असे ही किती पण सोडू आम्ही तुला काय होत नाही इथनं पुढं असं काय करू नका. नाही, नाही, नाही. करा आमच्या नाही बाबा मी आधीच म्हणलो तो मनाची तयारी करा आधी हा मनाची तयारी करा आधी मी आधीच म्हणलो होतो मी म्हणलो होतो नाही बाबा नको बाबा पुण्याच्या दोंडीच्या वाटत जाऊ नका नाही 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 त्यांना नाही ठेवा. चुकून जाणार नाही ते दोंडीच्या वाटत हा हे काय असेल ते बघा चला चला दागिने सोडून दे तुम्ही मग. हा, परत मला दागिन मागायला काका नाही परत ते दागिन अहो दागिन्यासाठी तर एवढे आप केले ना आणि सारं हे करून आणि तिनं वा- दागिन्यावर हे याची बुद्धी कसली आहे बघ आता तू बोलायला लावू नको मला सोन्याचं दागिन दिल्यात आणि 15 दिवस जर लोकांनी त्या गावात घाण काढली त्या रानातली देवबाबळी तर त्याची जळांचा फायदा नाही असली जमीन घेतली पाण्याचा जागा कसा लावलाय शेतळ ह्याला कळत नाही का घाण पड्याला बघा घ्या आता तुम्हीच बघा मग झालं मी बोलले का लय झाडं माझी काढायला गोष्ट आहे. तुमची जीसीबी 25 तास चालेल नको म्हणत मी नको म्हणत तो नको म्हणून तू आणलेस नको कसा म्हणतोस तू मी काय तो केलाय म्हणतो तू लय लय बोलाय नसतं बाया माणसाने पुढं एखादा गुन्हा घडला गाड्याचा तर जरा घ्यायचा खपवून काय? लगेच शेंडीवर काढायचं खपवून घ्यायला माहिती काही? घराना घरंदाजा आपण बायाने आपल्याला बोललेलं चालत नाही नाही. तुम्हाला माहित आहे ना आपल्या घराण्यात कोण बाया तोंडवर करून बोलत नाही नाही, का हा मग अहो, ही हा. काही एखादा गुन्हा आहे का तुमचा ती बाय माणूस गेली नाही नाही बायकून बोललेलं चालत नाही बाहेरच्या हा. बाहेर मार खाऊन आलाय हा, जाऊन ते त्या संग. चालतंय, ते चालतंय त्यांना. सगळं आता हा. म्हातारा माणूस पुतण्याचं कशाला उघड केला आणायला भाऊ भाऊ काय त्या उन्हाची वाटत होय, होय, होय. कुत्री परत ना बुकतेली सगळ्या भाऊ, तुला माहित आहे का गावात बस? भांडणं झाले अहो, त्यांच्यात भाऊकीला सारं माहिती आहे तुम्ही काय मॉडेल कसला आहे ती हा कळलं का बरं असं ते आपण कळू द्यायचं हा कळू दे नाही डोळं बांध दोघांचं चला आमदाराकडे जाऊया जाऊ की पाया पडतो ह्याच्या एकटा डोकं मी एवढ्या बार थांबते इथनं पुढे थांबणार ना तुम्ही जर बरं काय असू दे केलं आता आता जाऊ दे मी मिटवते जाऊ दे एवढ्या वर नाही मी पिशवी भरून घेऊन आली भाऊ ते उगं कशाला घालवून गेलाय वर्षात ही की पिशवी माणसं बघत उभं राहते ते आपली चला कशाला जातोय तकडं नाही पिशवी नाही जाता मी बापू संग थांबणार ये मी काका आहे त्यांचा कसं कसं होईल चला तिला चुकलं म्हणायला हवा हा कोणाला? मी नाही येणार तसं येणार कोणाला नाही चुकलं म्हणायला? तिला चुकलं म्हणायला हवा जागी बोंब रे. ती मला काका रे. बायको तुला असून काय की सांगते मला मी नाही येणार तू, काय? मी येणार नाही मी इथंच बसणार काय चुकलं परच्या म्हणायला? कचरांचा काय करायचं चला कसं कशाला चुकलं म्हणायला दुर्गड घे मग मला ते उलट सुलट बोलली मला माणसं काय म्हणते बायको उलट सुलट बोलते हा नाही पाहिजे होतं कळलं का अहो तुम्हाला गुन्हा करताना काय वाटलं नाही आणि मला हा? वाटतंय असं हा? पाया पडू मी तुमच्या तर लोटांगण घेऊ का पायाकडली तर राहू दे चुकलं म्हण हे काढायचे मी येणार नाही तसा हे काढायचे नका येऊ राहू दे मी आपल्या पण असू दे, चुकलं आपल्या म्हण. घराण्यात काका कोणी असं बायकांचं बोलून घेतलंय का मग तुझ्या पुढे काय अगरबत्ती लावून पाया पडल्या नाव चुकलं म्हणू दे नुसतं मी करतो सगळं ना पुण्या चुकलं असं म्हणायचं. खरजुल्या तुझ्या पाय मी बाय लागली ती सोडून तुझ्या पाय मी लागा बायकांचं बोलून घेतो काय बायकोचं तिनं बरं असू चुकलं पाया म्हण पडून सर जाऊ दे. चुकलं म्हण माझं काढ की जाऊ तिकडे घाण पडायची पाया पड. चुकलं म्हण चुकलं घेत हा चल. चला आपलं जाऊ दे. अजून काहीतरी उद्योग कर 1-2 दिवसात नाही नाही पुण्या अजून आमदारच्या पुढे 5 नाही माझं लक्ष बाजू तुम्ही सोडले हट्टी आहे
तुला सांगतो माझ्यामुळे तू वाचला आहे नाही तुला फाशीच होती. आणि तुला सांगतो पाया पड माझ्या पाया पड लागा पाया पड माझ्यामुळे तू वाचला आहे. तू काय भिवू नको. जेलमध्ये सुद्धा माझा वशील आहे. होय आमच्या घरानं घरंदाज लागा एका फोन मध्ये तुला खाल्लेली गायछाप लगेच तोंडावर फेकतील तुला. खाल्लेली गायच्या म्हणजे खायला गायछाप हा असं म्हणा की हा तिथे खायची आणि एक पुडी मिळते हा दगडा वाळूत घालायची परत तीच खायची. आणि तुला लय दिवस ठेवत नाही मी लगेच सोडवतो. लय दिवस ठेवत नाही म्हणजे अहो मला तिथं लगेच सोडवा की गुन्हा नावावर घेतो की बर 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 तुला नुसतं जेलच्या आत गेला नुसतं आत जायचं लगेच माझा फोन जाणार आमच्या घराण्याचा लगेच तुला बाहेर काढणार तू लगेच तुला वाढ घालून मला तुम्ही इकडे घोरत पडताला. तू भिवू नको. तू फक्त म्हण गुन्हा सगळा माझा आहे चुकी सगळी माझी आहे. मी एक जण बाहेर असल्यावर तू तू काय त्यांच्या पुढे काय बोललो होतो आता. आपा मला जेलमध्ये लय बी आवडते आपा डगू. अरे नुसतं आत जाऊन यायचे तुला पण बघायचं. अहो जेल कोणी बघायचं तो वाटते कसला आयुष्य असतंय ते नुसतं आत जा. नको जेल मध्ये तेवढं नको. गेट जर आपल्याला क्रॉस करायला गेट पास तेवढा लागतो. आत गेलेला आणि बाहेर आलेला गेट पास लागतो. वाटलं इकडं वशीला भरपूर आहे. ऊसात फिरतो मी इकडे वाटलं तर पण तिथं नको. इथं काय वाघ कोणला कुत्र तुला चल घे मला पळा येत नाही. तपासायचं नाही तुला सांगतो चल मी आहे. हा गाव कोणा गावात दहशत मारू नका. माझं नाव जत्री आहे. वहिनी हा बोला की. काय झालं गाडीला हो? अहो गाडीच बंद पडल्या. बंद पडल्या. होय हो. चला मग तुम्हाला गावात सोडतो आणि मिस्त्री पण घेऊन येऊन नीट करा. मग नग ग बाय आपल्या गावातली माणसं काय शाणी येते बाई. आता काय झालं आपल्या गावातल्या माणसाने काय केलं? ते आप्पा आणि फायटर हो का शाणी माणसं आहेत होय तेव्हा. का हो काय झालं वहिनी? अहो माझ्याकडे त्यांनी जमीन घेतली होती बर आणि सरच म्हणून त्यांचं दागिने मला दिलं होतं. हा हा ती दोंडा वहिनी तुम्ही जावी. हा मी जर धोंडा. हा मग काय झालं? अहो कुठलं काय जरा मला बाहेरचं जरा कर्ज होतं म्हणून मी दागिने सगळं मोडले ते. बर बर आणि जरा उतारा तिकडे तिकडे जरा घोळ आहे म्हणून मग नाही त्यांना जमीन नाही त्यांच्या नावावर अजून होईना. बर हा हा मग त्यांना दम कुठून निघतोय तेव्हा. हा मग काय हा झालं? ती फायटर भाऊ ना आप्पा येऊन मला पोत्यात घालून नेले उचलून. काय सांगताय? हा असलं केलं होय त्यांनी. मग लय टगी घाण पडे ती काय अहो. मग तुम्ही काय कुठे गेलता ना पोलीस स्टेशनला? कुठं जाते मी नाही नाही गे. काय अहो वहिनी तुम्हाला कळत नाही. जावा पोलीस स्टेशनला केस करा जावा. असं म्हणताय. मग काय तर कशाला दिलं सोडताय त्यांना? मग चला तुम्ही माझ्यासोबत भाऊजी. वहिनी मी आलो असतो संकट. मला आमदाराचा फोन आलाय मीटिंग आहे. एक काम करा ही, तुम्ही जावा केस करा. मी काय असेल ते सपोर्ट करतोय तुम्हाला. पण सुट्टी देऊ नका त्यांना. लय घाणपडी माणसं आहे तिथे. आणि एक काम करा ते सोनं पण माघार देऊ नका आता. त्यांना काय सुट्टी देते मी आता. सुट्टी देत नसते मी त्यांना. हा जावा तुम्ही केस करा जावा डायरेक्ट. हा मला फोन करा काय अडचण आली तर. हा करते. जाऊ का? हा चला. अरे गावात काय काय चालतं तुमचं मला बघायचं आज. एका गावात सोडायला बघतोस. तुम्हाला काय वाटतंय तुमच्या सरपंच आहे आता आम्ही झालो सरपंच. सरपंच झालं नाही चला की. जावे की अण्णा जरा थांबा. आणि छत्री कशाला आणली मोठ्या गाडीने जायचं आहे. जाऊ दे इथं. आणि तिथं गेल्यावर जरा सरपंचाचं काम चांगलं आहे म्हणून सांगा. बर 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 अण्णा आपल्याला तुमच्या हातचे प्यायचे 2 गळाचं काम खालात. माझ्याकडे पैसे नाही ते. पैसे नाही पाहिजे. अहो मी चांगल्या कामासाठी चाललोय बाहेर. चांगल्या कामासाठी जावं. चांगल्या कामासाठीच 2 गळाचं काम खालात. ही पण होती लावायला लागलाय माझा. गावात कोण मला नाही म्हणत तुम्ही पहिला पण होते लावताय. हे सरपंच संकट मागा. सरपंच दत्रे मामा मी देतो पण मी जरा बाहेर चाललोय माघारी आलो देतो तवर अण्णाकडनं घ्या. हे नाही म्हणजे तुम्ही टोळवायला भाई. हो का पण होती काय लावू नका माझ्या मागे. मी काय चांगल्या कामासाठी चाललोय. सरपंच तुम्ही तरी त्या 2 गळाचं काम खाला. गावात पट्ट्याला कोण नाही म्हणत नाही. चालतंय दत्रे मामा आल्यावर देतो जरा जातो. हो अण्णा चला चला. अहो राव हे पट्टे तुम्हाला गावातले सरपंच तुम्ही. दत्रे मामा चांगल्या कामासाठी चाललोय आल्या आल्या देतो. काय आलेला देतो असं चला राहू द्या.
पटलं नाही मला. ए पोरे थांब जरा. काय तर बघ पोलीस बिलीस काय कंप्लीट करू नको, त्याला लय फोडलाय काय. तुला काय सांगू नका बघा मला. ज्यांनी मला पोत्यात काढला त्याला पोत्यात आल्याशी सोडत नाही मी. लय मारलाय त्याला मी. हे बघ चुकी झाली म्हणून त्याला पाया पडाय मी लावतो तुझ्या. माझ्या पायाकडे मी देव नाही. पाया पडायला लावतो त्याला मी. काय सांगू नका मला. केस बीस काय करू नको. नाही मी कोणाचं ऐकत नसते. काय भानगड आहे? काय भानगड आहे तेव्हा? तुला काय करायचं भानगड? हा? काय करायचं तुला भानगडीला? गावातल्या सतरा भानगडी आहेत मी. कचरा भानगडी भानगडी यायच्या नाही यायच्या. त्याला का आमदारकडे गेलं पाहिजे, त्याशिवाय काही फायनल होत नाही. सगळे तसे झाले तिथं. तो आपल्या गावात जातो बनवलो 2 गाला ते काम घाला तिकडं. हा? काका पुढं व्हा. शाबास. खणखणीत बोला. तुम्ही कोणी चाललाय? हा तुम्ही कोणी चाललाय? माघारी लगा काका गेला की माझ्या वाटणीचा. तुमच्या वाटणीचं आहे तिथं काय आयर आहे? तुमच्या वाटणीला आयर घ्यायला काका आहे उभा राहिलाय म्हणून. हा, सगळा गुन्हा तुझ्यावरच आहे म्हणलं होता. काका सोडवतो की तुला गेटच्या बाहेर बसतो की हा. माझा बीपी वाढतोय रे. गुन्हा तुम्ही करा आणि सजा मला द्या, मी तिथं जाऊन बसतो. माझा बीपी वाढला म्हणजे मी एखाद्याला काहीतरी म्हणलं प्रकरण वाढल, परत तुला डायरेक्ट फाशी होईल. तुमचा बीपी वाढतोय आणि माझा का बीपी वाढत नाही का? अरे आता तू म्हणलाय ना गुन्हा तुझ्यावर घेतो. हा घेतो ना तुम्ही, चला मग मी येतो नाही तर मी येत नाही. लगा जा केला का हा. तर काका आहे माझ्या वाटणी. नाही ना काका बिका काय नाही, तुम्ही असला तर मी तू सांगा नाही तर मी अयो, काय चांगलं रे माग मला काय म्हणतोय बघा की काय म्हणतोय? काका, तिथं गेल्या वेळेला सांगा सगळा गुन्हा हे म्हणलाय ना घेतो म्हणलाय ना माझ्या अंगावर. मग घेतो म्हटलं की तुम्ही मागं कुठे पळ काढायला लागलाय? अरे माझी डायरेक्ट पाण्यानं चलाय पुढे येतं. काका इथं चमागलं म्हणून मी म्हणले एखादी गोळी बिळी खावा. माघारी निघाले माघारी. सगळं कबूल केलं तर चल पुढा. माग थांबला नाही तर बघू त्याला बघतो माझा मी. चल पुढा. चला मला सोडूनच जाऊ मला घालता प्रियत एकदाची. गुन्हा करणार तुम्ही, मी का सजा बघायची? आता आपलं काय ठरलंय गुन्हा ठरलंय की मग गुन्हा मी कबूल केलाय की मग केलाय का नाही? हा मग तुम्हीच चला अरे सांगा. मला तिथं आमदारापाशी मला असं लुचू बोलून चालत नाही. मी असं मिशावर ताव देऊन रुबाबात बोलणारा माणूस आहे. मी आमदार बघणार नाही, पण मला भेटते मला बिन आता घरंदाज घरानं आता तिथं काय म्हणू त्या नका. म्हणू नको. गुन्हा तिथं काय तुम्ही म्हणू केलाय नका, म्हणू नका तिथं काय. आपण एवढं सुटायचं बघू याच्यात त्यात. नाही, तुम्ही नको. तिथं मला अडकून तुम्ही निघून येत चला बाहेर. लगा तू काकाला आत घालवतो रे. माझा तुला माहित आहे मी एका ठोक्यात पाडीन, कुठं पण आडवीन कचा काय तोडवीन, एका ठोक्यात पाडीन. आमच्या घरानं घरंदाज आहे. आमच्या माहित आहे तुमच्या घराना घाण पडेल. तुमचा दरार लय पण तिथं आधी चला. का मॅडम काय होता? साहेब एक माझं काम होतं. मी त्या ऑफिसला 4 वेळा गेली तर कोणी माझी दखल घेतली नाही. तुम्ही जर एखादा फोन केला तर माझं काम होईल. मॅडम तो ऑफिसचा नंबर आहे का? हो आहे की. अजित तो नंबर सांगा. नमस्कार. नमस्कार. काका हा तुम्हाला 500 रुपये देतो, तुम्ही एकटेच मिटवा. एकटे मी टाकून काय करणार तुम्ही? मी मिटू काय म्हणला? मी 1-2-3 देतो की. 200 देतो. मिटवे मिटवा. इथं काय लाच खातोय काका? काका भ्या वाटतंय आम्हाला, त्याला भ्या वाटतंय मला. हो याला काय आहे? मला भ्या वाटतंय काका. मला काय भ्या वाटतंय म्हणजे? म्हणून मी म्हणतोय मी कुठं करून बसतो तिथं काय. काय करू मग नको नको तो थांब येतं. मी जातो आत. साहेब काय ते बघू ते समोर उभा राहायला लागेल जाऊन तर समोर उभा राहा. घरंदाज आहे. हळू म्हणा तर काय बोलणं उलट जर नाही. मला 5 देतील चाल बरं ना वंशाला वारच राहणार नाही. मी आहे की त्याला फार द्यायला काय बघू काय होते ते. याला एकट्यालाच बोलवलंय म्हणा. एकट्याला बोलवलंय म्हणा साहेबांना. एकटा नाही गेलो तर दोघं जायचं संग, नाही तर जायचं नाही. मी जात नाही हो, मग. बाकीचं काय नाही. तुला बघ तो बिन काय मग तुला काय सांगितलंय पहिलं? तुला काय सांगितलं? पैसे हो नको म्हणजे मी आत गेलो माग पैसे तर मी पोच करणार रे. परत सोडवून आणतो तुला. नको. अरे 10 मिनिटं बस की तुला. चल बस आता बस मी ऐक. मी सांगतो काका माझा ऐकतेत. काका तुम्ही हळूच म्हणावं, एकट्यालाच बोलवले तुला म्हणावं. त्याचं नाव नाही म्हणून सांगा. जाऊ ऐकडे कुठं चाललाय डबऱ्यात का? मी ठोक्यात पाडीन मग परत बघेल चुलता बिलता.
हा नंबर आहे बघा. बरं काय तिथे काय अडचण का ऑफिसमध्ये काय? हो, गोरगरिबांना लय दमवत्या तिथं. लावर फोन. नमस्कार साहेब. नमस्कार बरं काका, बसा. हा येतो जरा, मी काम आहे जरा हिवा कशाला आलं तर. हे काय करायला आलाय? काय पावडर लावून आमदार आहे घरी जाणार आहे का? येड्या आमचा चेहरा कळागल्यावर दिसायला कामाचा आमदार बाहेर काढ. अहो, आपण गुन्हा केलाय. कोणी तू म्हणलाय, तू केलाय, तुझ्यावर घेतलंय आता. अहो, ते आता मी माझ्यावर घेतले पण गुन्हा केलाय कोणी? ए चला घ्या मध्ये, का बसवायचं? चला आपल्या गावची वेळ आली घाणपडी आता इथे. काका, मी कशाला मग ती आबरू घालू त्याला माझी पाकते. मी आहे की सांगत तुला काय करायचं? तू म्हण बरं का माझ्या सगळा गुन्हा माझा. मी म्हणतो की- आम्ही आहे, तुला काय टेन्शन घेऊन होतो. आम्ही असले आमचं घरानं घरांदा जायला का आम्ही लागा कुठं पण आडेल कचा का तोडूया का टोक्यात पाडेल. तुझ्या केसाला धक्का लागू देत नाही. तू जेलच्या आत जायचा हा, पास घेऊन हा. लगेच तुला माघारीचा पास. सोडव त्याला. होय नक्की. हायला ये. फोनवर आमदारी 25 वर्षाची वर काय आमदारची माझी. चल, सांगतो. चल सगळं मॅच केलंय मला. तुम्ही चालाय मग. हा, मी तू काय चल पुढं. ते आपण पेट्रोल कुठं दिसत? हॅलो, अरे कोण आहेस रे तू? गोरगरीब महिलांच्या काही काम आमच्या मतदारसंघ करत नाहीस, काय नाही, दमवतोस त्यांना. तर माझा दरार विचार कुठला लिहि पाहिजे इथं. हा, अजिबात दमवायची नाही. महिला आल्या की त्यांची कामं करायची पहिल्यांदा त्यांची. हा, तुझी बदलीला काय गडचिरोली करीन. ठेव फोन. साहेब नमस्कार. नमस्कार घालायसारखे आपले निवडलंय का आबरू घालवली का आवाजी. काय आलंय? अहो काय निवड घाण माणूस आहे ह्याच्या बाय आमच्या घराला घरंदाज वाटलं होईल. काय केलंय? काय नाही लय मोठा गुन्हा केलाय ना. काय केलं ते? लेडीजला उचलून आणले आम्ही. हो का? असं नाही कोणतं बसलं मी जातं की साहेब काय म्हणते घाणपड्या लायक्या का तुझ्या आमदार शेजार बसाई? काय माहित काय नाही तू बरं आहे? त्याला काय माहित नाही, त्याला काय माहित नाही आपलं घरी त्याच्या कोण आहे. मला काय लागलाय तुम्ही जाऊ दे. आमदार शेजार जाऊन बसलाय घाणपड्या. मला बस रे तेवढा चान्स एखादा फुटू बिटू काढतं का नाही. तुम्ही गावात वाटतात धावायचं घराना घरांदाज आमदार ताट लावून जेवलं म्हणायचं. मग मी जेवलोय घालवली पाकन अजून घराना घरांदा सोडून सांगतो. सेल्फी काढली असती तर गावात तोंड मोठं करून हिंडलास तुम्ही पण आणि तुम्ही पण. जाऊन तसं बसलाय शेजारी घाणपड्या होई. हा, बस तू एखादा फोटो काढूया आपण काय धावाय. नाही बस फोटो काढायला गेला तू नाही शांत बस. तिला तर माझी जावी घालवली पाका खाली. हा, ती सगळा गुन्हा त्याच्यावर घेतलाय. आपण कशाला पण कामाला लागलाय तुम्ही हे कराय. कुणी फॅक्टरीचा सगळा गुन्हा आहे. आपण आपला काही संबंध नाही. आपण निर्दोष आहे का? निर्दोष आहे. मी बसतो एखादा फोटो. नाही इथंच बसतो. लगेच तसं जाऊन बसा. इथं बस. काय चांगला दिसतोय तिथं बस. हाल नको इथनं. तर मी बसतो इथं तसं खाली. तर बसतो की मी. तर काय गरज आहे का? बस की. त्याचं काय काम आहे का? बस की तर. आमदार शेतात जाऊन बसायला आपण आहे का? घरंदाज घरानं आपला आहे. त्यांनी काय म्हणावं काका इथं बसल्या तू बसलाय वर साहेब आहे तुम्ही. बस तुम्ही बसा, मी बसतो खाली. कुठं? मी खालीच बसतो. मग मी बसतो की वर. बस जा मग. बडा बडा काय करू घेतलं नाही, नाही. साहेब आहे पुढे बसला शांत बोल. हात खाली कर घे, हात खाली कर घे. गुन्हा एवढं मोठं लगा. ती फोनवर कोण कुठल्या बायला कुठला साहेब बोलला तर वासा वासा करून चाललाय त्या कुत्र्यावानी. रेटीन तुडवील चिंबवील तुला फाशी होईल. आणि तू तर डायरेक्ट तिला उचलल्या पोत्यात गाठल्या. मग तुझा काय येत होता कोणा टाक तुला फाशी होईल डायरेक्ट. मी एकट्यानं कुठं तुम्ही तो पण आपण दोघांना म्हणजे आपलं काय ठरलंय. तुला आत घेतला लगेच बाहेर काढतो. दोघं पण आत गेलो तर मारायला काढतो बाहेर काढतो. आणि ओके बाहेर आलो नको रे. आणि तू काय कर माहितीये का? तू जा इथनं, आम्ही बघतो काय होतं. मला सोडव. तुला जा 10 मिनिटात बाहेर काढतो. दादा येतो. हो डायरेक्ट बायला पोत्यात घालून आणली ह्यानं. पोत्यात घालून आणली. ह्याला कुठला येतो होता कोणाला बरं. ते काय पैशाचं काय मेटर होतं. काकानं मी आपलं सांगून सोडवलं. काय नाही आता झालंय पण ती कंप्लीट करेल म्हणून आलाय. आम्हाला म्हणतो का सांगा साहेबांना. डायरेक्ट बाई पोत्यात घालून. आता काय आता असू दे की ते म्हणजे तसं नाही. माझं काय म्हणणं नाही. आमचं काय संबंध नाही. आम्ही काय त्यात महिला
आपण सकाळी मला गाठ पडली दोंडाबाई हे मोठ्यानं बोल. आपावरून देखील काय नाही साहेब. काय विषय आहे त्याचा? ती तसं चांगला आहे फायटर भाऊ, आपल्याला इलेक्शन मध्ये मदत केली होती. बघा की काय होत असेल तर. काय विषय आहे? महिलांचं काय आदर बिदर काय का नाही तुम्हाला? आदर ती नाही होती, जरा गरीब बाद आहे. गरीब बाद आहे असलं काय करा साहेब, घ्या एवढ्यावर माफ करून असं घ्या की आता काय करायचं. एखादी येडा असते काय करायचं मग? एवढं बरं सांगा की तिला नाही, तिला महिलांच्या का बाबतीत आम्ही तिला काय काहीतरी माहिती? असं नाही करायचं आपलं, आपलं चालत पण नाही ती. जाऊ द्या, मग त्याला उद्या पाचशे काका पाचशे तुम्ही का लागलाय तोंड वगाळ कराय, उद्या झालं तर त्याला पाचशे. आपलं काय नाही ना, आपलं नाही काय आमच्या घरानं आता तुम्ही तिघं होता ना का? नाही 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 आम्ही आपलं आलोय तुमच्याकडे तिघ एका गाडी, आमचा काय विषय नाही. काय म्हणजे आमदारची तुमची 20 वर्षाची ओळख आहे काका, तुम्ही जरा सांगा हे शिवण आम्ही तुमच्याकडे आलोय. आमचं काय नाही, आम्ही आहे साहेब, कुठले बी नाही, मी काय आमचं काही नाही असं आहे. येऊ का? नाही आमचं दुसरं काम आहे, जाऊ दे त्यांना. चल काका. साहेब काय त्यांचं ऐकून वर्तणूक लय बाद आहे त्यांची. मॅडम तुमचं काम बोललंय, काम होते, तुम्ही जावा. ती काका माणूस चांगला आहे. अहो काय तर मॅटर करते त्यांनी परत. असला की होय लय बाद आहे ती. काय सांगताय? काय तर मॅटर करते त्यांनी परत जा आमदाराकडून इकडून तिकडून चालू असतं यांचं, मग येते तुमच्याकडे ती. नाही, बरं झालं सांगितलंस ती. हा मग तुझं काय काम होतं? ते रस्त्याचा एक प्रस्ताव दिलाय, तेवढं लक्ष द्या की. काल बरं दिलेत ना का? दिले ते. जा करतो जा. चालतं. बोला सरपंच, काय तुमचं? काय सांगू साहेब, विरोध पार्टीवाले लय जमावायला लागली. कोण आहे? आपलं फायटर भाऊन आप्पा, अरे ते मागाशी सांगा नाही मला. मग त्यांच्या देखता बोलता येत नाही हो. काय करते माहितीये का, ह्याच्या पैसे जा, ह्याला चढव त्याला चढव, उग काय ना काय कांड करते ती. बरं बोल, तू सांगतो त्यांना. ती जरा माणसं लय जमवायला लागली. ती मोटर एक जळल्या पाण्याची, बरं तेवढं सामान भेटत नाही, तेवढं बघा की. नवीन गोष्ट का आपण मग? चालतंय, चालतंय ना? ओके, येऊ का? या चाल. आप्पा इस्त्रीवाल्यानं चोरून जाऊन कपडे घेऊन आले. मग काय उपकार केला का? अहो किती दिवस झाला, किती दिवस हिंडायचं, वड्या वगैरे हिंडायचं, गावंदरी हिंडायचं. झालं की बाबा आजचा दिवस. आता तुला सांगू का, मला वाटतं 100% आमच्या काकानं प्रकरण मध्ये जाळला असणार आहे. हा तुमच्या नादाला लागून आम्ही बाद झालो. हे तर वड्या वगैरे हिंडाय पाळी आली तुमच्या नादाला लागून. लगा बाद झालो लगा. आम्ही काय बाद केलं तुला? बाद केलं म्हणजे मॅटर तुम्ही केला. लगा मॅटर म्हणू नको रे, मॅटर म्हणू नको. झालंय मिटलंय, आता काय टेन्शन नाही. आजचा दिवस बघा, आता 4-8 दिवस झालं पोलीस आलं नाही तर झालंयच प्रकरण. काकानं सांगितलं असेल, आमदारानं ते फोन केला असेल, गपची बसणार. तो आमदारानं दर काढला असेल, पडीक आमदाराकडे गेला असणार. पडीक आमदाराला म्हटलं असणार असं पुढच्या वेळी आम्ही तुमचं काम करतो, चुकून आमच्या पत्नीला असं अडकवलाय आणि असं काय तर गडे हुए मुर्दे उकार के हा हमारे पुतणे का नाम लिहिणार आहे. मग त्यानं म्हटलं असेल, फोन करून सांगितलं असेल, त्या मॅडमला मिटवलं असेल. मध्ये काम झालंय, तू काय टेन्शन करू. मी काय म्हणतोय, मग पोलीस कशी काय आले नाही ते आजपर्यंत? मिटलं रे प्रकरण, मिटलं. घरानं तसं आहे, कुठं पण आडवी एका ठोक्यात बाळेन का. आमच्या काकाचं वजन काय थोडा आहे, माझं किती आहे आणि काकाचं किती आहे म्हणले तरी नादाला लागाय नको. आमदार साहेबांनी त्यांनी काम केलं असेल, नाही ह्यानं काम केलं असेल, परत चौकशी करू आपण, त्याचं आपण काम करायचं बरं ना. आपण काय मॅटर म्हणजे काय छाडाछाडी केली हवी. अहो नाही, पण त्याला उचलून आणल्या म्हणल्यानंतर काय एवढी चुकी आहे, चुकी तेवढीच आहे. उचलून आणल्या, ती मला बुद्ध्या नव्हती. तू मला म्हणायचं बाबा आपण पोत्यात घालाय नको, तिला असं दाब देऊन घरी बायकोला आणून बोलूया, असं भांडूया, तर काय लागा पोत्यात घालून. अहो तुम्हाला मी काय म्हणतो, डाग बीग घेऊन आपलं ते तिकडे तिला सोडून द्यावं म्हणत होतो मी. काकापाशी नेली, काकाबाई नेली, ती बोबाटा झाला सगळा. अरे मोकळी आहे ती, बांगल्यात बसले आणि ते दागे नाहीत. हे होईल कसं मिटलं, आता मिटलंय, निवांत मध्ये फिरायचं. काय फिरायचं, कुठं फिरायचं, वड्या वगळीने गावंदरी निंडायचं. लागा तू टेन्शन घेऊ नको, ते पिशवीला भाकरीच गोटूला अडकवलं घेऊन यायचं. अरे घरंदाज आहे, प्रकरण जाग्यावर जाळला असणार आहे. आमची पोच लगानो दिल्ली, कलकत्ता, मुंबई, भांडूप, गोरेगाव, म्हशीपर्यंत. अरे बाहेरचा देश आहे, नाव आहे ते. जा घेऊन ये. आप्पा
अहो, मी आहे अण्णासाहेब. का हो कालता काय नाही म्हटलं पाणी किती राहिले बघून यावं म्हटलं बंधाऱ्यात. आम्हाला त्याचीच काळजी. हा. पाणी वास मारायला आले तुम्हाला सांगतो. पाणी स्वच्छ नाही गावाला. हा. मी म्हणतो एक माझ्यातर्फे एक जार द्यावा रोज हा. माणसाला घरटी. बर. फायटर बाबा म्हणतो तुम्ही थोडं पैसे घाला तर नाही म्हणला. आता शेवटी कसं आहे आम्हालाच करायला लागणार आहे सगळं गावाचं लक्ष देऊन. 2-3 दिवस तुम्ही काय दिसलं ना गावात. हीच काम हो हीच काम. दुष्काळ पडायला लागलाय याच्यावर लक्ष ठेवलं आमचं. पाक दिल्ली कलकत्ता गोरेगाव मशी तिकडे त्या भांडूप सगळं तिकडं असते. अमेरिका हा. न्यूझीलंड हा. थायलंड तिथपर्यंत आमची ओळख आहे. काका अजून आमची. होय, असं. त्यामुळे आम्हाला बाहेरनं फोन येतात हा. गावचं कसं काय. मग आम्ही सांगतो काय स्कीम आणायचं चाललंय आमचं. एक फिल्टर बसवायचा पाण्याचा असा गोल फिरणार फिल्टर. गोल फिरून फिरून पाणी दळून चक्कीत कसं पीठ दळतो पाणी दळून स्वच्छ करून बारीक पाणी करणार क्वालिटी पाणी. चांगलं आहे चांगलं आहे ना योजना खरंच चांगली आहे. बरं ते गावात पोलीस विचारत होतं आप्पा कुठं आहे म्हणून. हा फायटर म्हणले असेल अहो आप्पा पाटील. तुम्ही काय सांगितलं. मी म्हटलं काय 2-3 दिवस दिसला. मी पण गेलतो बाहेर सुट्ट्या होत्या. मग आज आलोय तर पोलीस असं गावात फिरायला लागलं होतं. मला म्हणलं आप्पा पाटील दिसला. म्हणलं मला काय माहित नाही म्हटलं. तुम्ही एक काम करा. हा. कसं आहे माहितीये का उन्हाची वाटेकरी असत्या भाऊकी गावातले मित्र त्यांना बघवत नाही काय तर कुठलं तर मीटर मायात घालतील गळ्यात. तुमच्या पाया पडतो तेवढं मी कुठं आहे म्हणून तेवढं सांगू नका. काय भांडण काय केले. भांडण नाही काय सुद्धा विषय नाही. मग? त्या फायटरचं जरा मीटर होतं त्यात मध्ये भाग मी घेतलाय. हा. त्याचं नाव घेतलं नाही का. नाही एकदा आप्पा पाटीलच आहे नुसतं. पण तुम्हाला असली कसली घाण सवय लागली मॅटर मध्ये शिराय कोणाला पण. नाही बापानो काय आमचं गंडीदार बिघडले चालून काय तर मुसीबत येत्या हा. आणि ते त्याचं मीटर आहे आणि ते माझ्यावर कसं सरले कोणाला. नाव तुमचं एकट्याचं आप्पा पाटील म्हणून सगळ्या गावात फिरतय ती. त्याला सांगू नका तेवढं. काय काम असलं तर ह्या की मिटून काय असलं तर बघा बोलून. आहेत आमच्या गावात चांगली 4 माणसं. हा. काल तू त्यांच्या कानाव हा. फक्त तुमच्या तोंडाला दात खेळी बसू द्या. तुम्ही सांगू नका हा. कुठं आहे ती. नाही नाही बोलत. जाऊ फायटर भाऊ कोणी जाय पाहिजे. त्याला येऊ द्या त्याला नाही आज. तुम्ही जावा तुम्ही बघतो आमचा तेवढं सांगू नका. तुमच्या पाया पडतो. तुम्हाला कोण गावात काय बोललं का परत मला सांगा. नाही काय सांगत नाही. आप्पा भेटलं नाही म्हणून सांगतो. हा भेटलं नाही आप्पा म्हणतो कुठतर बाहेर गेला असेल कामा कारण. अवघड झालं देवा. लगा आता ह्यो जरी आला आणि मला जर धुतला तर लगा आबरू ती जाईल. वडते का वडू तुम्हाला. तुमचं चाललंय नाही म्हणलं ते येत नसली तर ढकलू का जाऊन आत आले जेवण नव. हा. तुम्ही पोलीस स्टेशनला काय दुसरा काय तर गुत्ता केला नाही ना कुणी तुम्ही. कशाला आम्ही काय गुत्ता करतो. माझं एकट्याचं नाव म्हणायला लागलाय तू. कोणाचं एकट्याचं. पोलीस हुडकायला लागलाय गावात. तू म्हणतोय आप्पा पाटील कुठं आहे. हा. तू गुन्हा घेतो म्हणलं तू काय मी म्हटलं की मी गुन्हा घेतो म्हटलं की माझ्या नावावर. मग माझं नाव कसं काय आलं एकट्याचं. हा. आता मला का माहित पोलिसांनी चौकशी केली असेल गुन्हा कोणी केलाय तर गुन्हा आप्पा पाटलाने केला लगा अजून झाला असेल. लगा मला 100% तुझा डाऊट यायला लागला. मी तुझ्या काय? नादाला लागत नाही बाबा. पोलिसांनी चौकशी केली असेल तुम्ही माझ्यावर काय यायला लागलाय. तुम्ही कुठं आहे तेवढं सांगू नको बाबा. बघतो माझ मी. काय तर जेवण तर खावा की. बापू हा. गाडी घेऊन कुठे चाललं. तुला सांगतो गोव्याला चाललोय. हा आम्ही मित्र चाललोय दोघं 4 जण. हा आईला सांगू नको. मी येतो तुम्हाला. अरे तो नको रे लगा तर मासं धरायचं आहे त्यासाठी साडी घेऊन चाललोय. आपल्याकडे जाळी आपली गरिबी पहिल्यापासून तुला सांगतो घरंदाज घरांना असून नसते ते काय वस्तू. आता जाळ आहे का आपल्यात. नाही शेण धरतो की ही नेटची साडी आहे. पण मी येतो घेऊन. नको रे. मला नाही करमध्ये. अरे करमत नाही इथंच खेळायचं. अरे संध्याकाळी मामी येणार आहे तुझी. पोरगी आहे ना मम्मीला. आता तुला माहित नाही मी मला माहिती की मग विचारतो की. ही चरण जरा 4 उड्या माराय मामीपासून माकडासारख्या माकडासारख्या नव शहाण्या पोरासारख्या. मामी म्हणली पाहिजे जोळून टाकेल ह्या बाच्याला पोरगी देते मी. हा मी विचारतो का बरोबर करतो. तुम्ही फक्त लवकर या. आणि आईला कोणालाच वस्तूला सांगायचं नाही. सांगत नाही. बापू गेलाय म्हणायचं गोव्याला. हा? सांगत नाही. कुठंच गेलाय म्हणा आमचं काय चौकशी करून मला काय माहित नाही. बरं. जरी एखादा गुंड आला पोलीस आला कोण वकील आला तरी सांगायचं नाही. त्याला बापू गोव्याला नाही गेलं.
कुठंच गेला नाही म्हणायचं गोव्याला कुठंच गेला नाही मला काय माहिती नाही म्हणायचं बेपत्ता आहे म्हणायचं बरोबर बरं का मासा आणतो तुला सांगतो टेम्पोवरून आणतो गावाला वाटोय गोरगरीबांना बरं का सांगितलं तर मग तू बेघर बाजार राहायला लागेल मला तुला सांगतो कुठेतरी नोकरीला लावतील नेऊन कायमस्वरूप तिकडं नाही सांगत म्हणतो नाही सांगत. आणि आईला सांगू नको साडी वस्तीला कोणाला सांगू नको बाप साडी घेऊन गेलाय बरोबर चल. हा हा मास्तर आहे नेरात ओके लगेच